लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमधील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येवर आता कवीही आक्रमक झाले असून नाशिकची खड्डे की खड्ड्यातले नाशिक या अनोख्या विषयावर कवी संमेलन रंगलंय. कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयात आयोजित या कवी कट्ट्याला कवी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. या काव्य संमेलनातून कवींनी शब्दांच्या माध्यमातून प्रशासनावर टीका करत रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा ठळकपणे मांडलाय. नाशिक येथे पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित नाशिकचे खड्डे की खड्ड्यातले नाशिक या विषयावरील कवी कट्टा हा केवळ साहित्यिक कार्यक्रम न राहता सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारं व्यासपीठ ठरलाय. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गंगाधर अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संमेलनात कॉम्रेड राजू देसले, प्राध्यापक डॉक्टर गिरीश सी पाटील आणि ज्येष्ठ कवी रविकांत शार्दूल उपस्थित होते. सुमारे 35 पेक्षा अधिक कवींनी सहभाग घेत नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर काव्याच्या माध्यमातून प्रहार केला. किती अंत आता पाहशी मनपा, पुऱ्या झाल्या देवा विकासाच्या गप्पा अशा ओळींनी प्रेक्षकांची दाद मिळवली. यावेळी प्रशासनाच्या धोरणांवर टीका करत नागरिकांच्या समस्या या कवितेतून मांडण्याचं काम कवींनी मोठे खड्डे, लहान खड्डे, लांब खड्डे, रुंद खड्डे, खड्डेच खड्डे असतात. ठेकेदाराच्या मापाप्रमाणे, बोगस बिलाप्रमाणे खड्डे असतात. ऑक्टोपस सारखे पसरले निवेदित खड्डे, महासभेत खड्डे, बजेटमध्ये खड्डे, देयकात खड्डे, तर बाकीचे मोठे खड्डे मजूर खणतात. खड्डे काम देतात, त्यांचे उभे राहतात बंगले. खड्डेच खड्डे, नोकरशाही करू देते. कॉम्रेड राजू देसले यांनी लोकशाहीत व्यक्त होण्याचं महत्त्व अधोरेखित करत हा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे असं सांगितलंय. आज कविवर्य नारायण सुर्वे कवी कट्टा आणि त्याचबरोबर आयटकच्या वतीने या ठिकाणी नाशिकचे खड्डे या विषयावरती कवी संमेलन आणि रॅप सॉंगचं आयोजन करण्यात आलेलं होतं. नाशिकच्या खड्ड्यामुळे 5 नाशिककरांचा बळी गेलेला आहे. 2024 मध्ये सुद्धा नाशिक शहरामध्ये खड्ड्यांवरती कवी संमेलन घेऊन प्राध्यापक डॉक्टर आपले बोराडे सर, शंकर बोराडे यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं आणि संपूर्ण राज्यामध्ये खड्ड्याच्या विषयाला एक चालना मिळाली होती. आज पुन्हा नाशिककरांचा जीव खड्ड्यांमुळे जातोय. त्या संदर्भात साहित्यिकांनी बोलते व्हावं ही आमची भावना होती आणि जवळपास इथं 35 कवींनी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जर नाशिकचे खड्डे बुजवले नाहीत तर हे सर्व कवी या महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवनच्या गेटवरती मोठं कवी संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. कारण नाशिककरांचा जीव जाऊ नये आणि या खड्ड्याच्या राजकारणापायी सर्वसामान्य जनता पीडित होते आहे याच्या संदर्भातला आवाज उठवावा म्हणून आज साहित्यिकांनी जो आवाज उठवला त्याबद्दल सर्व कवींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात सुद्धा कवी भूमिका घेतील अशी अपेक्षा करतो. नाशिककरांच्या खड्ड्याच्या संमेलनात सहभागी असणाऱ्यांनी येणाऱ्या काळात भूमिका घेऊन येणाऱ्या काळात काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. तर डॉक्टर गंगाधर अहिरे यांनी सामाजिक विषयांवर भूमिका घेण्याचं आवाहन करत अन्यायाविरोधात लिहित राहण्याचं कवींना सांगितलंय. मित्रांनो, आज नारायण सुर्वे वाचनालय यांच्यातर्फे नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जीव घेणे जे खड्डे रस्तोरस्ती पडलेले आहेत त्या समस्येने, त्या वेदनेने अतिशय संवेदनशील दृष्टिकोनातून या वाचनालयाने आणि त्याचबरोबर आयटकच्या कॉम्रेड राजू देसले यांनी पुढाकार घेऊन आज खड्ड्यात रस्ते आणि रस्त्यातील खड्डे या विषयावरती इथं कवी संमेलन घेतलेलं होतं. या कवी संमेलनामध्ये सन्माननीय गिरी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केलं. त्याचबरोबर इथं एकूण जवळपास 40 ते 42 कवींनी आपापल्या भावना, खड्ड्यांविषयीच्या वेदना इथं मांडल्या आणि ह्या एकूण 40-42 कवितांचं परीक्षण, निरीक्षण कवी संजय आहेर आणि त्याचबरोबर बाळासाहेब गिरी या दोघांनी इथं केलेलं आहे. विशेष म्हणजे विविध प्रकारचे अतिशय ज्याला वैविध्यपूर्ण म्हणता येईल असं खड्ड्यांच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहे, वेदना आहे
आणि या खड्ड्यांनी नाशिक शहरातील जवळपास 6 बळी घेतलेले आहेत. त्यावरती भाष्य करणाऱ्या कविता इथं सादर झाल्या. या ज्या कविता सादर झालेल्या आहेत या कवींपैकी ज्या उत्कृष्ट कविता आहेत त्या कवींना दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी पारितोषिके देण्यात येणार आहे. आणि नजीकच्या काळामध्ये कॉम्रेड राजू देसले आणि नारायण सुर्वे वाचनालय, त्याचबरोबर नाशिकमधील पुरोगामी सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते आणि साहित्यिक यांच्या वतीनं थेट महापालिकेच्या द्वारासमोरच पुन्हा एकदा खड्ड्यांच्या विरोधातलं विद्रोही कवी संमेलन होणार आहे. या कवी संमेलनामध्ये आपणही सक्रिय राहावं आणि नाशिकची खड्ड्यांमुळे जी दुर्दशा झालेली आहे त्या संदर्भातलं आपलं म्हणणं, आपला आवाज, आपला विद्रोह आपण उठवला पाहिजे, एवढीच या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करतो. इथे थांबतो. धन्यवाद. या कवी संमेलनाचं संमेलनाध्यक्षपद मला नारायण सुर्वे वाचनालय आणि आयटकचे पदाधिकारी असलेले कॉम्रेड राजू देसले यांनी हा सन्मान दिल्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. थांबतो. जय भीम. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये कवी काशीनाथ वेलदोड यांनी प्रथम, अशोक भालेराव यांनी द्वितीय, तर प्रशांत कापसे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ अनेक कवींनाही गौरवण्यात आलं असून विजेत्यांचा सत्कार 8 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. एकूणच खड्ड्यांच्या समस्येवर आता केवळ आंदोलन नाही तर कविता देखील बोलू लागली आणि या शब्दांच्या माध्यमातून प्रशासनाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न होतोय. या कवी संमेलनाचे परीक्षक म्हणून साहित्यिक संजय आहेर आणि मधुकर गिरी यांनी काम पाहिलंय. त्यांनी देखील आपल्या रचना सादर केल्यात. तर या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन गझलकार कवी बाळासाहेब गिरी यांनी आपल्या खुमासदार शैलीनं केलंय. तर आभार प्रदर्शन ज्योती आहिरे यांनी केलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.